नमस्कार. मी डॉक्टर शशांक जोशी, एंडोक्रिनॉलॉजिस्ट आहे. मी लीलावती हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे आणि थायरॉईडचा तज्ज्ञ आहे. भारतीय थायरॉईड संस्थेचा मी अध्यक्षही आहे आणि जानेवारी महिना हा थायरॉईड अवेअरनेस मंथ असतो आणि आपण थोडंसं आज थायरॉईडच्या शंकांबद्दल आणि तुमच्या मनातले जे प्रश्न आहेत त्यांचं शंका निवारण करण्यासाठी आज आपण चर्चा करणार आहोत. गर्भवती महिलांमध्ये थायरॉईडचं प्रमाण वाढतं आहे आणि कित्येक वेळेला इनफर्टिलिटी ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये थायरॉईड एक कारण असू शकतं जे ट्रीटेबल कारण आहे आणि त्यामुळे TSHची जी मात्रा असते थायरॉईड स्टिम्युलेटिंग हार्मोनची ती अतिशय नियंत्रणात ठेवणं फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे स्त्रीरोग तज्ज्ञ आणि एंडोक्रिनॉलॉजिस्ट दोघांशी संपर्क ठेवून TSHची मात्रा 3 किंवा 2.5च्या खाली ठेवणं हे फार महत्त्वाचं असतं आणि हे अनिवार्य आहे की थायरॉईडचं नियंत्रण थ्रूआउट प्रेग्नन्सी किंवा गर्भवती महिलेला ठेवणं हे अति आवश्यक आहे. आणि नॉर्मल थायरॉईडची टेस्ट आम्ही 3 महिन्यातून एकदा किंवा वर्षातून एकदा सांगतो, पण गर्भवती स्त्रियांना मात्र थायरॉईडची चाचणी दर महिन्यात आम्ही करायला सांगतो आणि ती जी चाचणी असते त्याला फ्री T3 फ्री T4 TSH अशा टेस्ट कराव्या लागतात कित्येक वेळा. थायरॉईडमध्ये व्यायाम हा सगळ्यांनीच करायला पाहिजे, पण व्यायामामध्ये थायरॉईडमध्ये जो व्यायाम केला पाहिजे त्याच्यात 3 प्रकारचे व्यायाम असतात. एक म्हणजे एरोबिक फिटनेस, दुसरं म्हणजे मसल स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस आणि तिसरं म्हणजे मनःशांती. तर थायरॉईडमध्ये ह्या तिन्ही व्यायामाची तितकीच गरज आहे आणि टेन्शन कमी घेणं, योग करणं, चिंतन मनन करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे थायरॉईडमध्ये जितकं महत्त्वाचं आहे फिजिकल ॲक्टिव्हिटी. नॉर्मली आम्ही असं रेकमेंड करतो की ॲटलिस्ट एक 5,000 ते 8,000 स्टेप्स रोज चालाव्यात. बसकं राहू नये. दर 1 तासामध्ये एक 5 मिनटं तरी ब्रिस्क वॉक घ्यावा आणि हसत खेळत राहणं आणि योग, चिंतन, मनन आणि सूर्यनमस्कार करणं ह्या सगळ्यांनी थायरॉईडच्या ग्रंथींना फायदा होऊ शकतो. थायरॉईडच्या ज्यांना लागण होते त्यांनी धूम्रपान पूर्ण अवॉइड करावा, कारण त्याच्यामुळे मग थायरॉईडची जी लागण असते ती लवकर बरी होत नाही किंबहुना कंट्रोल पटकन येत नाही. मद्यपान पण आम्ही अवॉइड करायला सांगतो, कारण त्यांनी कधी कधी काय होतं, थायरॉइडायटिस म्हणून एक थायरॉईडचा फ्लू असतो, तो ॲग्रवेट होतो आणि कित्येक वेळा दुखतं मग थायरॉईडमध्ये. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे कुठल्याही ज्या वाईब्स किंवा ज्याला आम्ही त्याला निगेटिव्ह केमिकल्स म्हणतो की धूम्रपान करू नये, दारू पिऊ नये, ह्या गोष्टी आम्ही थायरॉईडमध्ये लागू होतात. जंक फूड जे असतं ना ते आपण सगळ्यांनीच अवॉइड करावं आणि थायरॉईड काही एक्सेप्शन नाही आहे. पर्टिक्युलरली हायपोथायरॉइडिझमच्या ज्या महिला आहेत, त्यांचं वजन वाढते, त्यांनी हाय कार्बोहायड्रेट हाय फॅट फूड जे आहेत, जी जंक फूड ज्याला म्हणतो म्हणजे वेस्टर्नाइज फूड किंवा भारतातली फूड ही कमी खावी किंवा अवॉइड करावी. ट्रान्स फॅट पूर्ण अवॉइड करावं आणि ज्याच्यात कार्बोहायड्रेट आणि फॅटचं प्रमाण खूप जास्ती आहे तेही आपण अवॉइड करावं. हो, पुरुषांमध्ये थायरॉईडची लक्षणं नॉर्मली हायपरमध्ये असतात. त्यांचे डोळे कधी बाहेर येतात, छाती धडधड होते आणि ही लक्षणं थोडी वेगळी असतात. लघवीला त्रास होतो त्यांना. महिलांमध्ये त्यांच्या मासिक पाळीवर खूप परिणाम होतो, वजन वाढतं, नंतर त्यांना मेंटल स्ट्रेस जास्ती होतो, त्यामुळे डिप्रेशन येऊ शकतं. त्यामुळे महिलांमधली थायरॉईडची लक्षणं आणि पुरुषांमधली थायरॉईड लक्षणं ह्याच्या दोघांमध्ये थोडासा फरक असतो आणि मी अगोदर सांगितल्याप्रमाणे महिलांमध्ये थायरॉईडची लक्षणं खूप जास्ती असतात. कित्येक वेळा असं होतं की लक्षणं जास्ती आणि थायरॉईडची लेवल नॉर्मल असते. मग आम्ही अँटीबॉडीची टेस्ट करतो आणि अँटीबॉडी टेस्ट पॉझिटिव्ह असते, थायरॉईडची लेवल नॉर्मल असते. मग तेव्हा आपल्याला हार्मोन विशेषज्ञ तज्ज्ञ किंवा एंडोक्रिनॉलॉजिस्ट, जसं मी लीलावती हॉस्पिटलमध्ये एंडोक्रिनॉलॉजिस्ट आहे तशा स्पेशलिस्टच्या सुपरविजनमध्ये मग औषध द्यावं लागतं. थायरॉईड जर का झाल्यानंतर आपण नियंत्रणात आणलं नाही औषध देऊन, तर मात्र वजन वाढू शकतं, हाडं आपली ठिसूळ पडू शकतात, म्हणजे ऑस्टिओपोरोसिस होऊ शकतो, हार्टवरती हार्टच्या ठोक्यांवरती परिणाम होऊ शकतो, नंतर हार्ट डिसीज जर का अंडरलाईंग असेल तर त्याच्यावर परिणाम होऊ शकतो, कोलेस्ट्रॉल वाढू शकतं कित्येक वेळा, वजन वाढू शकतो कित्येक वेळा, तर बाकीच्या आजारांवरती निश्चित परिणाम होतो. हायपोथायरॉइडिझममध्ये वजन वाढणं हे थायरॉईडचं लक्षण आहे आणि 80% जे आपण थायरॉईडचे आजार पाहतो ते हायपोमध्ये असतात. पण हायपरमध्ये वजन कमी होतं. तर ज्यांचा भूक छान लागते तरी वजन कमी होतं, मग आपण हायपरथायरॉइडिझममध्ये सस्पेक्ट केलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला खूप चांगली भूक लागते, भूक कमी झालेली नाही आहे तुमची आणि तरी तुमचं वजन कमी होत चाललं आहे, छाती धडधड होते, डोळे बाहेर येत आहेत, हात थरथरत आहेत, एन्झायटी खूप होते, खूप घाम फुटतो आहे, मग तुम्हाला हायपरथायरॉईड म्हणजे ओव्हर ॲक्टिव्ह थायरॉईडची चाचणी करणं अनिवार्य आहे. थायरॉईडचा मासिक पाळीवर खूप परिणाम होतो. म्हणजे जेव्हा आपल्या शरीरामध्ये थायरॉईड ग्लँड अंडर ॲक्टिव्ह होते किंवा हायपोथायरॉईड होतं तेव्हा मासिक पाळी वेळेवर येत नाही, हेवी होते, जास्ती ब्लिडिंग होतं आणि थायरॉईडची जेव्हा क्रम नॉर्मलला येतो तेव्हा मासिक पाळी नॉर्मल होऊन जाते. किंबहुना जेव्हा हायपरथायरॉइडिझम होतं तेव्हा मासिक पाळी वेळेवर येतच नाही, त्याचं ड्युरेशन वाढतं
आणि मग स्पॉटिंग होतं, त्याचं ती हेवी होत नाही पिरियड. तर मासिक पाळीचा आणि थायरॉईडचा हा डायरेक्ट संबंध आहे. तसाच थायरॉईडचा प्रेग्नन्सी होण्यावर आणि इन्फर्टिलिटीवर पण डायरेक्ट इम्पॅक्ट आहे. त्यामुळे गायनॅकॉलॉजिस्टकडे कित्येक वेळा पेशंट जातात आणि त्या कित्येक वेळा थायरॉईडची चाचणी करतात. हे करणं अतिशय योग्य आहे, कारण आपल्याला पटकन मग थायरॉईडची बिमारी कळली तर त्याला आपल्याकडे औषध आहे आणि ही ट्रीटेबल आणि अफोर्डेबल औषध आहे. त्याच्यामुळे थायरॉईडची जी लागण होते त्याला आपण देणारी औषधं असतात ती सुंदर, सस्ता, मजबूत ज्याला म्हणतो आपण, की अतिशय अफोर्डेबल आणि ॲक्सेसिबल औषध आहेत. चाचणी पण स्वस्त आहे आणि त्याला लागणारी औषधंही स्वस्त आहेत. नमस्कार. ह्या आपल्या मालिकेतून तुमच्या मनातल्या असलेल्या शंका आणि शंका निवारण थायरॉईडबद्दल मी तुमच्या प्रयत्न केलेला आहे, की आपल्याला थोडीशी एक थायरॉईडबद्दल जाण होऊन एक जागरूकता निर्माण करणं फार महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला जर का असं वाटलं की तुम्हाला थायरॉईडची लागण असेल तर चाचणी करून वैद्यकीय सल्ला घेणं हे अतिशय आवश्यक आहे. धन्यवाद.